आज आपण सर्वात सोपी कधीही न फसणारी भाजणीची पोह्याची चकली बनवणार आहे। फक्त 15 मिनिटात खुसखुशीत अशी ही पोह्याची चकली बनते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला हे आवडेल। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। भाजणीची पोह्याची चकली बनवण्यासाठी इथे आपण 1 कप पोहे घेतलेले आहेत। इथे जाडे पोहे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ चाळून त्यातील जो कोंडा कचरा आहे तो काढून घ्यायचा। 1 कप पोह्यासाठी इथे आपण अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे। याला डाळवं किंवा फुटाण्याची डाळ ही म्हणतात। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। मंद गॅसवर पॅन गरम करून यामध्ये पोहे घालून पोहे मंद गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हे पोहे छान असे भाजले जातात। तुम्ही बघू शकता इथे आपले पोहे छान भाजून झालेले आहेत। याच पॅनमध्ये आपण डाळवंही छान असं हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं। अगदी खूप असा रंग नाही बदलायचा, नाहीतर आपल्या चकलीची चव बदलू शकते। अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये हे मंद गॅसवर छान असे भाजले जातात। डाळवंही इथे भाजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यावर डाग वगैरे पडलेला नाही। फक्त आपण याला क्रिस्पी होईपर्यंत हलकंसं सतत हलवून भाजून घेतलेलं आहे। आणि इथे एका बाउलमध्ये हे दोन्ही काढून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने अगदी हाताने हलकासा चुरा होतो। अशा पद्धतीने चुरा झाला की समजावे की आपला पोहे आणि डाळवं छान असं भाजून झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळवं आणि पोहे घालून याचं छान असं पीठ बनवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता पोहे आणि डाळव्याचं आपण छान असं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं हे पीठ बनलेलं आहे। तरीसुद्धा हे पीठ आपण एकदा चाळून घेणार आहे। इथे एक बारीक होलाची चाळण घेतलेली आहे। या चाळणीमध्ये हे पीठ घालून आपण हे छान चाळून घेऊया। चाळून घेतल्यानंतर जो काही बारीक राहिलेला जो कण आहे किंवा बारीक जे कण राहतील ते आपण काढून घ्यायचे आहेत, किंवा परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून आपण फिरवून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे रवाळ असे हे कण राहिलेले आहेत। 1 कप पोह्यासाठी 1.5 कप तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून त्याचे पीठ बनवून घ्या, किंवा तांदूळ ओल्या कापडाने पुसून घेऊन थोडं सुकवून मग त्याचे पीठ बनवून घेतलं तरी चालेल। इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे तांदळाचे पीठ वापरताना फ्रेश पीठच वापरा, कारण जास्त दिवसाचे तांदळाचे पीठ असेल तर आपल्या चकलीला चिकटपणा येणार नाही आणि चकली तुटू शकते, किंवा आपले चकलीचं जे मिश्रण आहे ते खराब होऊ शकतं। म्हणून तांदळाचे पीठ वापरताना फ्रेश तांदळाच्या पिठाचाच वापर करा। तांदळाचे पीठ घातल्यानंतर इथे पोह्याच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं। हे दोन्ही एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। यामध्ये आपण 1 चमचा बेडगी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलं तरी चालेल। इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आपण हळद वापरलेली आहे, हिंग पाव चमचा वापरलेला आहे, 1 चमचा आपण ओवा वापरलेला आहे। ओवा थोडासा हाताने क्रश करून घालायचा। त्याचप्रमाणे 1 चमचा पांढरे तीळ वापरलेले आहेत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे सर्व जिन्नस छान असे एकत्र करून घेतलेले आहेत। गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। तडका पॅन गरम झाला की यामध्ये 3 ते 3.5 चमचे तेल घालून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चमच्याच्या प्रमाणामध्ये 3 ते 3.5 चमचे यामध्ये तेल घालून छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं तेलाच्या छान अशा वाफा सुटलेल्या आहेत, म्हणजे इथे तेल छान गरम झालेलं आहे, अगदी कडकडीत झालेलं आहे। आता हे तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये घालून घेऊया। तेलाचं मोहन पिठामध्ये घातल्यानंतर चमचाने हे लगेच हलवून घ्यायचं आहे। कळत न कळतपणे तुम्ही हात वगैरे घालू शकता तर हाताला इजा होऊ शकतात। सुरुवातीला हे चमचाने हलवून घ्यायचं। अगदी 2 ते 3 मिनिटं चमचाने हलवून झाल्यानंतर मिश्रण थोडं कोमट झालं की हे तेलाचं मोहन आपण हाताने सर्व पिठाला लावून घ्यायचं किंवा चोळून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता मी हाताने अगदी छान असं हे सर्व पिठाला चोळून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने पिठाची मूड बनली की समजावे मोहनचे प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेले आहे आपण। तर इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला हलकेसे बबल्स आलेले आहेत। गॅस बंद करून घेतला। एका वाटीमध्ये हे गरम पाणी काढून घेतलं। हे गरम पाणी आपण या पिठामध्ये घालून थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। गरम पाण्यामध्ये हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता, किंवा तुम्ही याची उकळीही काढू शकता। इथे मी गरम पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त दाटसर नाही किंवा खूप पातळ नाही, अगदी मीडियम असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। यामध्ये छोटासा गोळा काढून घेऊया आणि या गोळ्यामध्ये थोडंसं हाताला पाणी लावून घेऊया आणि हाताला पाणी लावून हा गोळा आपण छान असा मळून घेऊया। हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे आपलं पीठ बनलेलं आहे। पीठ मळताना थोडं दाटसर किंवा घट्टच मळावं। जेव्हा आपल्याला गरज असेल किंवा जेव्हा आपण हे सोऱ्यामध्ये घालू त्यावेळेस थोडंसं हलकासा पाण्याचा हात लावून हे पीठ मळून सोऱ्यामध्ये हे पीठ घालून आपण याच्या चकल्या पाडून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हे पीठ सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता थोडंसं आणखीन पीठ घेऊन हे सोऱ्यामध्ये घालून घेऊया।
इथे आणखीन एक टीप म्हणजे काटेरी चकल्या बनण्यासाठी घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा। इथे छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि सोऱ्यामध्ये भरून छान असा प्रेस करून घेतला। सोऱ्याला झाकण लावून सोऱ्या गोल फिरवून बंद करून घेतला। इथे एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटवर आपण चकल्या पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपले काटेरी चकली बनलेली आहे। छान अशी गोल आकारामध्ये फिरवून इथे चकली बनवून घेतलेली आहे। आपल्याला जितकी लहान मोठ्या आकाराची चकली बनवायची आहे तितकी बनवून झाल्यानंतर शेवटचा कडा मोडून घ्यायचा आणि शेवटी हा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे चकली निघणार नाही, अगदी फिक्स अशी परफेक्ट राहील चकली। अशाच पद्धतीने दुसऱ्या प्लेटवरही इथे चकली गाळून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे काटेरी चकली बनलेली आहे, खूप सुंदर दिसतही आहे ही चकली। 2-4 चकल्या गाळून झाल्यानंतर लगेच त्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या छान तळल्या जातात। जास्त वेळ हवेच्या संपर्कात या चकल्या ठेवल्या तर त्या छान तळल्या जात नाहीत किंवा तेलामध्ये घातल्यानंतर तुटू शकतात। लो टू मीडियम फ्लेमपेक्षा कमी फ्लेम करून तेल गरम करून घेतले आणि या तेलामध्ये ही चकली सोडून घेतली। तुम्ही बघू शकता खूप छान असे ते तेलही गरम झालेलं आहे आणि जेव्हा ही तेलामध्ये चकली तळली जाईल तेव्हा यामधील जे बुडबुडे आहेत किंवा बबल्स आहेत ते कमी होतील। तुम्ही बघू शकता इथे ते चकलीमधील जे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत। एका साईडने आपण जेव्हा चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेस पहिल्या साईडला बबल्स कमी झाल्यानंतरच ही आपण पलटून घ्यायची। पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला ही बबल्स कमी झाल्यानंतर लगेच ही काढून घ्यायची, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही चकली। इथे मी फक्त 2 वेळा अलटीपलटी करून ही चकली तळून घेतलेली आहे। आणखीन एक चकली तळून दाखवते। इथे तेलामध्ये चकली घातल्यानंतर बबल्स कमी झाल्यानंतर ही पलटून घेतली आणि दुसऱ्या साईडने ही बबल्स कमी झाल्यानंतर ही लगेच काढून घेतली। खूप वेळा अलटीपलटी करून चकल्या तळून घेतल्या तर चकल्या तेलकट होतात। इथे चकली तळून झाल्यानंतर यामधील तेल निथळून चकली काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे काटेरी चकल्या बनलेल्या आहेत। चकल्या काढून घेतल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरवर ठेवाव्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं। इथे आपल्या छान अशा परफेक्ट काटेरी चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी खुसखुशीत क्रंची अशा ह्या चकल्या बनतात, चवीलाही अगदी उत्तम अशा बनतात। इथे आपली खमंग खुसखुशीत पोह्याची चकली बनवून तयार आहे। हवाबंद डब्यामध्ये ही चकली भरून ठेवायची, अगदी महिनाभर अगदी छान अशा खुसखुशीत राहतात। न फसणारी अचूक प्रमाणात अगदी सोपी अशी खुसखुशीत पोह्याची चकली घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।